एकूणच काय सांगाल, राज्यामध्ये पावसाळी पावसानं कांदा हे पीक भिजलेलं आहे? खरं तर अनैसर्गिक संपत्ती ही या ठिकाणी ओढवून आलेली आहे. आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गेले 8 ते 10 दिवसापासून पाऊस सुरू आहे. एक साधारण 1 एकरमध्ये कांदे लावले होते, ते आपण काढलेले स्टॉक करायचा होता. परंतु अचानक आलेल्या पावसाने शेतातला कांदा शेतात राहिला, आजूबाजूला सगळं तळ्याचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. एक 1.25 लाख ते 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च आला होता. मात्र आज या ठिकाणी बघू शकतो एकही पिशवी भरणार नाही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. मायबाप सरकार नेहमी म्हणत असं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहू. शेतकऱ्याचे पंचनामे केले जातात. पंचनामे केल्यानंतर साधारण 1500 ते 1,500 रुपये या ठिकाणी फक्त आम्हाला मदत मिळते. आपल्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे, कृपा करून आपण नेहमीच असतो की जगाचा पोशिंदा बळीराजा आहे. आता बळीराजाचाच बळी जाण्याची वेळ आली आहे. बळीराजानं बळी देण्याच्या अगोदर आपण मायबाप सरकारने जर आमच्या शेतकऱ्यांकडे पाहिलं तर आपले अनंत उपकार आम्हा शेतकऱ्यांवरती होतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.